प्लॅटफॉर्म खूप मोठ्या प्रमाणावर याच्याबद्दल मुखर व्हायला लागलेला आहे, बोलायला लागलेला आहे, रिप्रेझेंटेशन यायला लागलेलं आहे, खूप विविध प्रकारे यायला लागलेलं आहे. सो मला आता तोंडात नाव आहे, पण मी तिलाच विचारतो, कारण तिचं त्याच्याबद्दलचा अर्थनिर्णय आणि त्याच्याबद्दलचे तिचे विचार जाणून घेणं मला फार औत्सुक्याचं वाटतं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे मेड इन हेवन्स असेल किंवा मग जॉयलँड सारखी पाकिस्तानी मूवी असेल, अनेक गोष्टी आहेत. टालीसारखा आत्ता जे जिओ सिनेमावर एक सिरीज आली, तर या सगळ्याच बद्दल तिचं काय मत आहे, तिचं काय ओरिएंटेशन झालं, त्या सगळ्यातनं ही चळवळ LGBTQIA+ चळवळ सशक्त सक्षम होण्यासाठी कशा पद्धतीनं बळ मिळणार आहे, हे सगळं सोनाली सांगेल आपल्याला. थँक्यू. सगळ्यात आधी असं सांगेन की जरी मी LGBTQIA+ समुदायाची मैत्रीण म्हणून इथे आलेली असले तरी मी यातलीच एक आहे असं मला वाटतं. कारण की ज्या मायनॉरिटीज बद्दल आपण बोलतो तर या सेक्शुअल मायनॉरिटीजमध्ये अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती सुद्धा मोडतात. कारण अपंग असणाऱ्या व्यक्तींना लैंगिक भावना असतात याच्याबद्दल आपल्या समाजाला माहितीच नाही आहे आणि त्यांच्या फक्त वैद्यकीय गरजा पुरवायच्या झालंच तर त्यांना कृत्रिम साधन द्यायचं आणि त्या पलीकडे त्यांना इन्फंटलाइज करायचं आणि काय आहे, कसं आहे, बरं आहे ना, एवढंच विचारायचं. आयुष्यात त्यांच्या दुसरं काही असू शकतात रंग, याविषयी समाजाला माहिती नाहीये. त्यामुळे मला वाटतं इंद्रधनुष्य रंग असणाऱ्या या समुदायाशी जोडून आमच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा जास्ती ताकद मिळेल. त्यामुळे मी या समुदायातली स्वतःला एक मानते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक वेगळ्या प्रकारची म्हणजे स्वतःची सेक्शुअलिटी काय आहे याच्याबद्दल सुद्धा बोलायची जिथे आमच्या कुणाची ताकद नव्हती, तिथं LGBTQIA म्हणजे काय आणि त्याच्याविषयीचं सगळं म्हणजे मला असं आठवतंय की जेव्हा पहिल्यांदा खूप वर्षांपूर्वी फायर नावाचा सिनेमा आला होता तेव्हा डोळे असे तिरके बंद करून अर्धवट कुजबुज बघण्याची वेळ होती आणि तो सिनेमा बॅन झाला. त्याच्यावर किती गोंधळ झाले आणि आपल्या देशात सिनेमा बॅन केला की सिनेमाची चर्चा जास्त वाढते, कुठल्याही वाढते. तशी त्यावेळी कुजबुजत्या आवाजात हळूहळू अशा महत्त्वाच्या समांतर सिनेमात काम करणाऱ्या दिग्दर्शकांनी ही चर्चा पुढे आणली. ती चर्चा आता मूवी सारख्या प्लॅटफॉर्मवर सुषमा देशपांडेंनी जी शॉर्ट फिल्म आता समोर आणलेली आहे, माय मदर्स गर्लफ्रेंड, तर तिथपर्यंत आता येऊन ठेपलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून किंवा सचिन कुंडलकरनं असा एक छोटी शॉर्ट फिल्म त्याची एक आणली होती, मला वाटतं बाथ की काही नाव, कोबाल्ट ब्ल्यू हे पुस्तक आहे. त्याच्या आधी शॉर्ट फिल्म आली त्याची. बूथ नाही, बूथ वेगळी, सचिन कुंडलकरची. त्यावेळी कुणाचीच अशी येत नव्हती, तर कम्युनिटी बेस्ड आणि ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 15 वगैरे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळी हे सगळं काय आहे आणि ऍक्च्युली खरंच पुरुष प्रेम करतात, स्त्री प्रेम करते आणि असं वेगळे काहीतरी असं हे सगळं इतकं नवं होतं की दूरदर्शनवर तर ते मुळीच दाखवलं जायचं नाही. तर आता इतकं चित्र बदलतंय. म्हणजे आता मी जेव्हा याच्यात पाहिलं म्हणजे मी मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ सिनेमा बघायला गेले होते कारण कुणीतरी चॅलेंज व्यक्ती सेक्शुअलिटी बद्दल त्याच्यात बोलणार आहे आणि आता ती भारतासारख्या देशात जिथं नाचेमयुरीचंच कौतुक होतं, असं रडा पायात रक्त येतंय, हे येतंय आणि मग तरी सुद्धा उठून नाचली वगैरे. अरे नसतं कुणाला नाचायचं, सारखं कशाला जिंकायचं, कुणाला नसतं मध्यम राहायचं असतं. तर अशा साध्या आयुष्याविषयी सांगणाऱ्या मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ सारखा सिनेमा मी बघितल्यावर मला तिथं कळलं की ती मुलगी प्रेमात पडून प्रेमभंग होऊन लिखाणाचा कोर्स करायला जेव्हा परदेशात जाते तेव्हा तिला कळतं की खरं तर आपण लेस्बियन आहोत आणि तिला नवाच तिच्या देहाबद्दलचा शोध लागतो. तर जिथं सेक्शुअल बिईंग असण्याचाच हक्क नाही तिथं आणखी आपले कुठले रंग आहेत हे शोधता येण्याची शक्यताच नाही. आणि तुमच्यासारखे असंख्य लोक पोर्टलवर डेटिंग करतील, हे करतील. माझ्यासारखे लोक समजा डेटिंग करतील तरी त्यांना आपल्या घराचा पत्ता द्यावा लागेल आणि ते सुरक्षित आहे का नाही, कारण माझ्यासारख्या व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी जागाच नाहीये. कुठे जाणार ते डेटिंगसाठी आणि कोणाला करणार आणि कुठे काय. तर म्हणून मला असं वाटतं की हा जो प्लॅटफॉर्म आहे म्हणजे OTT प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर मला ताकदच मिळाली कारण त्याच्यात LGBTQIA सेक्शन आहे वेगळा. नेटफ्लिक्सला सुद्धा किंवा मूवीला सुद्धा तसे सिनेमे येतात.
तर वेगवेगळ्या ठिकाणी यूट्यूबला अशा गोष्टी दिसत आहेत. तर मी इतकी मजा केली या प्लॅटफॉर्मवर आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे आपली सेक्शुअलिटी ओपन करण्यासाठीचं जे ताकद मिळवता आहात, जी मला या OTT प्लॅटफॉर्म्समधनं दिसतेय, त्याच्यामधून माझ्यासारख्या वेगळ्या समुदायाला सुद्धा ताकद मिळते. तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट बघून 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 सामान्य होते ना, तशी OTT प्लॅटफॉर्मनी हे असं असतं, हे नैसर्गिक आहे, हे सामान्य करून टाकलंय आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जेव्हा यशस्वीशी बोलताना ती फोनवर मला म्हणाली की आत्ता मी एका विचित्र ठिकाणी अडकलेली आहे. म्हणजे काय, हे मला असे सिनेमे बघितल्यावर कळलेलं आहे की ही विचित्र जागा कुठली असते, जिथे आपण कन्फ्यूज असतो, जिथे आपल्याला काही कळत नाही, जिथे अंधार आहे, उजेड आहे आणि तो चांगला आहे की वाईट आहे हे ठरवता येत नाही. तर मला वाटतं ते मला कळलं. किंवा यशस्वी जेव्हा म्हणते की मी तिला म्हणते की बाहेर जाताना मग कुठले कपडे घालतेस तू, तुझ्यात आता असा जो बदल झालाय आणि तुला वाटतंय की आपण यशस्वी आहोत, तर कसं काय, मग तू कसं ठरवतेस? तर ती म्हणते माझा वॉर्डरोब ना अजून आता ठरायचा आहे, तो ठरेल. तर हे जी म्हणते त्याचे न्यूअन्सेस काय आहेत, हे न्यूअन्सेस मला OTT प्लॅटफॉर्ममधनं कळले. आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत. पण माझं शिक्षण झालं तो ॲमोनाईट, एलिसा अँड मार्सेला सारखा सिनेमा आहे, बधाई दो सारखा हिंदी सिनेमा असेल, किंवा मेड इन हेवन क्लासिक आहे या बाबतीत. इतक्या प्रकारे मेड इन हेवनमध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला फक्त या सगळ्या कम्युनिटीबद्दल बघताना फक्त ते वेगळ्या प्रकारचा सेक्स करतात, म्हणजे काय करतात याचंच कुतूहल होतं. हा, कसं असतं, मागून असतं की पुढून असतं, कडेनं असतं की पलीकडून असतं, अरे बापरे, इतकंच कुतूहल माणसांचं होतं. पण या प्लॅटफॉर्मनी आता त्याच्यातल्या हळव्या जागा आपल्याला शोधायला शिकवल्यात. ही माणसंच आहेत, त्यांची तुमच्या माझ्यासारखेच फिलिंग आहे, तुमच्या माझ्यासारख्याच आजारांनी ते जखडले जातात, तुमच्या माझ्यासारखेच निराश होतात. पण समाजानं न स्वीकारल्यामुळं त्या निराशेचा पदर इतका गडद असतो की आत्महत्येपर्यंत ही माणसं सहजच जाऊन पोचतात. तर मला वाटतं OTT प्लॅटफॉर्मनी हे जग बदललेलं आहे आणि ते आणखी बदलणार आहे. हे इतकं सहज झालेलं आहे की मला काही वेगळं वाटत नाही. जसं मगाशी कंचन विशालची मैत्रीण म्हणाली की तुम्ही मेकअप केला तो असा पाहिजे की मेकअप केला असं वाटलं पण नाही पाहिजे, इतकी तुमची ती शेड मॅच झाली पाहिजे. तर ही शेड मॅच करण्याचं काम OTT प्लॅटफॉर्मनी केलेलं आहे. थँक्यू, मला इतकं बोलायचं. आणि मेड इन हेवन्स सारखा ज्यावेळी सिरीज आपण बघतो त्यावेळी आपल्याला कळतं की प्रेम असंच असतं. प्रेमातली निराशा, प्रेमातले हळवे क्षण, प्रेमातला उत्कट क्षण, हे सगळं ती सिरीज बघताना लक्षात येतं की पुरुषांमध्ये असलं तरी असंच सगळं बऱ्यापैकी घडत असतं. फार काही असं वेगळं नसतं. मानवी भावभावना, संबंधातले ज्या गोष्टी असतात त्या थोड्या नॉर्मलाइज करण्यामध्ये कम्युनिटीतल्या लोकांच्या बाबतीतल्या या सगळ्या OTT प्लॅटफॉर्म खूप मोठी भूमिका निभावत आहेत. मला आता हमसफर ट्रस्टच्या सुधांशू लताड यांच्याशी बोलायचं आहे. हमसफर ट्रस्टच्या अशोक रावकवींनी खूप मोठं काम केलं खूप वर्षांपूर्वी. म्हणजे अभिमान सारख्या संस्थांना बळ देण्याचं काम ते नॅशनल पातळीवरून करतायत, राष्ट्रीय पातळीवरून करतायत. आणि त्यांनी जी सुरुवात केली ती आता इतक्या मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये काम करते. तर मला असं विचारायचं आहे की LGBTQIA+ चळवळ जी आहे त्याच्यामध्ये हमसफर ट्रस्ट सारख्या ज्या NGOज आहेत त्यांची भूमिका काय आहे? कारण त्यांच्यामुळे खूप जणांना बळ मिळालंय. छोट्या छोट्या गावांमध्ये, छोट्या छोट्या शहरांमध्ये अनेक जण पुढे येऊन सेल्फ हेल्प ग्रुपच्या द्वारे मदत करतायत. तर मला सांगा की हमसफर ट्रस्ट सारख्या संस्थेचं या चळवळीमध्ये काय योगदान आहे आणि भविष्यात तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? थँक्यू सो मच ओंकार. मला खूप गर्व वाटतो की मी हमसफरच्या या फॅमिलीचा एक पार्ट आहे. तर मला ना असं वाटतं की आपला जो समाज आहे ह्याच्यात दोन चळवळ चालू आहेत. एक ती असते ती लिगल आणि एक असते ती सोशल, जी सामाजिक असते. या दोन्ही जर्नीज ना आपल्या आपल्या टाइमलाईनवर होतात. तुम्ही जर आज चेक केलं तर एका Tier 3 सिटीचं जे सोशल जर्नी आहे ते Tier 1 सिटीपेक्षा खूप वेगळं आहे. आमचे जे विवेक सर आहेत CEO हमसफरचे, ते म्हणतात की इंडिया लिव्स इन 1 टाइम झोन बट 5 डिफरंट डेकेड्स. बिकॉज कोणत्या शहरात किंवा कोणत्या कम्युनिटीमध्ये एक 1970sची एक धारणा अजूनही आहे. तर मुंबईसारख्या शहरात सगळे नाही पण एक सर्टन पॉकेट्स आहेत ज्या 2023 नाही तर 2033 पर्यंत पोहोचल्यात.
तर आय थिंक हमसफर ही जी माझी फॅमिली आहे आणि या दोन जर्नीजला ब्रिज करण्याचं कुठेतरी थोडंसं काम केलंय. मी प्रॉब्ली एक पर्सनल स्टोरी शेअर करून त्याला एक्सप्लेन करेन. माझा जन्म औरंगाबादचा. मी 12वी पर्यंत औरंगाबादमध्येच शिकलो आणि जेव्हा स्वतःला एक्सप्लोअर करायला मी सुरुवात केली, गुगलवर इन्फॉर्मेशन मिळाली तेव्हा हमसफर कुठेतरी गुगलवर माझा त्यांच्याशी मला आढळला आणि मग मी हमसफर टीम्सची रीच आउट करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळा थांब, आमच्याकडे चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी आहे, तू 18 नंतर आमच्याशी इंटरॅक्ट करायला ये. मी पण मला माहिती होतं की ही एक स्पेस आहे जिथे मला सपोर्ट मिळेल, जिथे माझ्यासारखे अजून व्यक्ती, मी खूप म्हातारा नाहीये पण तरी दिस वॉज बिफोर OTT टूक पॉवर. आय थिंक अजून OTT एकदम tier 4, tier 3, tier 4 पर्यंत नाही पोहोचलाय. आपल्याला आपली कम्युनिटी बद्दल दूरदर्शन पर्यंत जाणं भागच आहे आणि होपफुली ती होईल. तर मी बिकॉज गुगलवर हमसफरशी इंटरॅक्ट केला. हमसफर हा एक रिझन होता की मी औरंगाबादवरून मुंबईला शिफ्ट झालो आणि कुठेतरी मला माझी आयडेंटिटीची कुठेतरी मला कम्फर्ट झोन मिळाली. आणि हा मी एकटा नाहीये, मी अशा खूप साऱ्या व्यक्तींची इंटरॅक्ट केली आहे की कुठेतरी माझ्या फॅमिलीनी त्याला एक सपोर्ट क्रिएट केला आहे. तर 1994 मध्ये आम्ही सुरुवात केली. ऍक्च्युली 89 मध्ये इन्फॉर्मली सुरुवात झाली एका न्यूज लेटरच्या माध्यमातून. तेव्हा फक्त तेव्हा या सगळ्या आमच्यासाठी स्टोरीज आहेत, पण PO बॉक्स होता जिथे लोक 1 साइडेड लेटर्स लिहायचे की ओके आम्ही पण आहोत कम्युनिटी, आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला, तर फक्त तुमचा पत्ता या कागदावर आहे, आमचा पत्ता आम्ही देऊ शकत नाही. तर त्याला रिप्लाय करायचा स्कोप नव्हता, पण खूप सारे पत्र यायचे. पहिल्या पत्राला 3000 उत्तरं मिळाली होती, हे 89 मध्ये. आणि तेव्हा जाऊन पुढे 94, 5 वर्षानंतर एक संस्था स्थापन झाली आणि काम सुरू झालं. तेव्हा HIV वॉज द फर्स्ट प्रॉब्लेम बिकॉज 25% मेन हॅव्हिंग सेक्स विथ मेन HIV मुळे एड्सची संपर्क करत होते. 33% ट्रान्स वुमन HIVच्या बळी होत होत्या आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता लेट 90s आणि अर्ली 2000 मध्ये. आपण HIV ची जर्नी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या सपोर्टनी, इंटरनॅशनल सपोर्टच्या माध्यमातून आपण कव्हर केली आहे. आज आपल्याकडे इंटरनॅशनली एक खूप चांगली पब्लिक ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपली जी पॉप्युलेशन आहे 1.4 बिलियन, त्या पॉप्युलेशनच्या कोरिलेशनमध्ये आपण HIV वर खूप प्रोडक्टिव्ह काम करतोय. फ्री ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर त्याच्यात आय थिंक माझ्या फॅमिलीचा एक फॉर शुअर खूप चांगला कॉन्ट्रीब्युशन आहे. लिगल लेवलवर झालं तर सेक्शन 377चं जे डिक्रिमिनलायझेशन होतं 2018चं, तेव्हा त्या जजमेंटच्या टाइमला आम्ही पेटिशनर्स होतोच, पण त्या व्यतिरिक्त ह्युमन राईट व्हायलेशन्स होतात हे माझी ऑर्गनायझेशननी रिसर्च थ्रू प्रोव्हाइड केलं कोर्टात ॲज अन अनेक्स्चर, की खरंच होत आहेत आणि कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये होत आहेत हे सुप्रीम कोर्टाला कळलं पाहिजे. तर आम्ही ते डॉक्युमेंट केलं 2013 ते 2018 मध्ये आणि ते प्रेझेंट केलं, तर त्याच्याने कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन झालं. त्या व्यतिरिक्त ट्रान्सजेंडर ऍक्टचं जे मी आधी सांगितलं 2020 मध्ये रूल झाले, त्या रूल्सची ड्राफ्टिंग आम्ही केली होती. तर मला खूप प्राऊड वाटतं की ही माझी ऑर्गनायझेशनची कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्याच कम्युनिटीसाठी. पण अजून जसं विशालने आय थिंक प्रेझेंट केलं की आपल्याला खूप जर्नी कव्हर करायची आहे. आम्ही आता सध्या खूप फोकस करतोय की आम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनवर सोबत जाऊन, शाळेत सोबत जाऊन, कॉलेजेस सोबत जाऊन कम्युनिटीची अंडरस्टँडिंग क्रिएट करावी. कारण शाळांमध्ये पण ना जे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत किंवा आयव्ही लीग स्कूल्स आहेत त्यांचा अंडरस्टँडिंग वेळा ते भलत्याच कोणत्या तरी टाइमलाईनवर चालत आहेत. त्यांच्याकडे काउन्सिलर्स आहेत, त्यांच्याकडे रेनबो स्कूल ग्रुप्स आहेत. पण मी औरंगाबादच शिकलो, अजूनही मला नाही वाटत की तिथे शाळेमध्ये काही या बाबतीत चर्चा होत आहेत. माझे शिक्षक लोक मला मेसेज करत राहतात की अरे तू आपल्या शाळेत पण येऊन काहीतरी कर ना. तर हे मला तर अजून ते धाडस झालं नाहीये, पण मला ते करायचं. तर ह्या tier 2, tier 3 सिटीज मध्ये आपल्याला कम्युनिटीची व्हिजिबिलिटी वाढवायची आहे. इव्हेंट्स हे असे जे असतात त्याच्यानेच ते होतं. 2018 मध्ये आम्ही एक स्ट्रॅटेजिक प्लॅन करतो की आपल्या ऑर्गनायझेशनचं 4 वर्षाचं कसं प्लॅन असणार. तर 18 मध्ये जेव्हा डिक्रिमिनलायझेशन आलं तेव्हा हमसफरने कॉन्शियस एफर्ट घेतला की मुंबईमधल्या एका इव्हेंटला 10 लाख रुपयाचा सपोर्ट देण्याऐवजी आपण 10 कोल्हापूर अभिमानला 1-1 लाख रुपयाचा सपोर्ट देऊ, म्हणजे ते खूप जास्ती ॲम्प्लिफाईड काम करू शकेल. आणि आय थिंक आय स्टँड बाय इट. कारण आज माझ्याकडे तो लेन्स आहे की मी tier 2, tier 3 सिटीजला प्राधान्य देईन.
आम्ही एक वर्कशॉप करतो इक्वल म्हणून, एमर्जिंग क्युअर लीडर्स. तिथे आम्ही भारतभर ऍप्लिकेशन इन्व्हाइट करतो आणि मग 20 क्युअर लीडर्सला सिलेक्ट करतो आणि मुंबईला इन्व्हाइट करतो की, आणि इथे आम्ही tier 2 tier 3 नॉन इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटीज, नॉन मेल डॉमिनेटेड स्पेसेस म्हणजे मोर LBT कम्युनिटी, जी लेस्बियन, बायसेक्शुअल, ट्रान्स मॅस्क्युलाइन कम्युनिटी, यांना आम्ही प्राधान्य देतो कारण त्यांनी यावं, त्यांना आम्हाला ती कपॅसिटी बिल्ड करायची आहे. तर या सगळ्या वेजमध्ये आपण पुढे काम करू शकतो. मला आज कळलं की ट्रान्स कम्युनिटीसाठी आपत्ती व्यवस्थापन असं काही आहे. कारण मी खूप म्हणजे जेव्हा कोविड आला तर ट्रान्स कम्युनिटीजचं कुठेच काहीच दिसत नव्हतं की काय होतंय. मीडिया तर सोडूनच द्या. तर बिकॉज आय नो की हमसफर काम करत होता, आम्ही आमच्या स्तरेवर काहीतरी करत होतो की कम्युनिटीजपर्यंत राशन पोहोचवा, त्यांना HIV मेडिकेशन पोहोचवा, कारण HIV वॉज नॉट अ इम्पॉर्टंट ड्रग इन द कोविड लिस्ट. तर या गोष्टी कम्युनिटीच्या रिलेटेड कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशनच सांगू शकतो. तर तिथे आय थिंक माझ्या फॅमिलीचा एक ॲडव्हान्टेज आहे की आम्ही कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. 95% आमच्या ज्या टीम्स आहेत त्या स्वतः कम्युनिटी म्हणून आयडेंटिफाय करतात. तर आम्ही जे काम करतो ते खरंच पॅशनने करतो. रविवारी पण म्हणजे मी रविवारी आलो इथे, मुंबई सोडून कोल्हापूरला आलो कारण मला पॅशन आहे. मला अमृत विशालचं काम, अख्खी टीम, सॉरी मी सगळ्यांना नावाने ओळखत नाही तर त्यांना रेफर करेन, पण मला पण भेटायला मिळतं कारण मला पण करायचं आहे. मला हेच काम जे कोल्हापूरमध्ये होत आहे ते औरंगाबादेत घेऊन जायचं आहे. तर आय थिंक तिथे कुठेतरी एक कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशनचा इनपुट येतो आणि काम फॉरवर्ड जातो. तर अशा पद्धतीनंच हे काम हळूहळू पुढे जाणार आहे आणि दृष्टी स्वच्छ आहे की कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मुख्यतः जे शोषित घटक आहेत किंवा जिथं काम पोहोचलेलं नाहीये, जिथं लोकांना गरज आहे, जिथं सेफ स्पेसेस तयार होण्याची आवश्यकता आहे, त्या सगळ्या ठिकाणी हमसफर ट्रस्ट सारखी संस्था आपला विशिष्ट दृष्टिकोन ठेवून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बेस्ड संस्था असताना सुद्धा इंग्लिशचा भडीमार नाही किंवा विशिष्ट टर्मिनॉलॉजी वापरून लोकांना भयचकित करून टाकायचा असा प्रकार नाही. साधेपणाने लोकांना कळेल असं, समजेल असं, काम पोहोचेल असा दृष्टिकोन त्यांचा आहे. त्यांचं अभिनंदन आहे. म्हणूनच अभिमानला पण खूप बळ मिळतं हे काम करायला. मला माहिती आहे की संस्था असते, संघटना असते, तरी वैयक्तिक पातळीवर संघर्ष हा असतोच. तर आता मला यशस्वीला तेच विचारायचं आहे, कारण मयुरीताई बोलत असतात, स्मिता यांच्याशी संवाद होतो, आपल्याला कळतं की किन्नर किंवा हिजडा संस्कृतीमध्ये एक सुरक्षितता आहे, एक भावनिक सुरक्षितता आहे. हो, तिथं हायरार्की आहे, स्तरभेद आहे, एक विशिष्ट परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी आहेत, हे सगळं आहे. पण आता जसा जमाना बदलायला लागलाय तसं काही जणांना तिथं जाणं आवश्यक वाटत असेल तर तिथं जातील, पण काही जणांना इंडिपेंडेंटली स्वतःचं आयुष्य स्वावलंबीपणे जगायचं आहे किंवा स्वतंत्र इंडिपेंडंट आयुष्य जगायचं आहे. कुणाच्याही कुठल्याही कुटुंब व्यवस्थेचा भाग न बनता आपलं स्वतःचं एक विश्व बनवायचं आहे. तर तसे लोकही बाहेर येतात आणि त्यापैकीच त्यांचंच प्रतिनिधित्व करणारी यशस्वी आहे. तर यशस्वीला मला विचारायचं आहे की तुझ्यासमोर खूप सारे पर्याय होते, ट्रान्स असण्यासाठीचे पण खूप सारे पर्याय आहेत, सोशली उभं राहण्याचे. तर मला सांग की तू ज्या पद्धतीनं आता पुढे जायचं ठरवलेलं आहेस त्याच्या मागची प्रेरणा काय होती आणि पुढे कसं बघतेस तुझं भविष्य? नमस्कार. माझी प्रेरणा म्हणजे त्रिनेत्रा हळदार बुमरेजू, तिचं आयुष्य, ती ज्या पद्धतीने जगते, ज्या पद्धतीने ती विजिबिलिटी तयार करते ट्रान्स लोकांसाठी, ती प्रेरणा आहे. परदेशी लोक, आता काही काळापूर्वी मेकअपचं वर्कशॉप झालं तर त्यांनी निगेटिव्ह ट्युटोरियल्स दाखवले. त्या ट्रान्सजेंडर मेकअप आर्टिस्ट आहेत. मी ॲक्च्युली म्हणजे तिच्याकडे बघून मला कम आउट करायचं इन्स्पिरेशन मिळालं. त्यामुळं ते माझे इन्स्पिरेशन्स झाले. माझा स्वतःचा प्लॅन असा तो पूर्णपणे फिक्स नाही, तो कधी जसा पूर्णपणे फिक्स असू शकत नाही. पण आत्ता मी हॉर्मोन रिप्लेसमेंटवर आहे, मी ती कंटिन्यू करणार आहे. आत्ता असं पब्लिक स्पेसेसमध्ये येऊन स्वतःविषयी बोलणं किंवा माझ्यासारख्या लोकांविषयी बोलणं हे मी आत्ता करू शकते, ते मी करणार आहे. ह्याच्या पुढं सर्जरीज किंवा इतर गोष्टी त्या होतील तशा होतील. आणि मगाशी तू म्हणत होतीस की खूप ठामपणे ती म्हणाली की मी म्हणलं थोडा कसा असेल पुढं प्रवास माहिती नाही, की
ज्यावेळी तू इंडिपेंडेंटली काम करायला लागशील. पण ती इतकी कॉन्फिडेंट आहे की, आणि तिला स्वतःच्या असण्याची इतकी लख जाणीव आहे की ती म्हणली मी थोडीशी प्रिव्हिलेज पण आहे, त्यामुळे मी अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकते. सो तो पण अँगल तिचा समजून घेऊया आपण. हो, पण जेव्हा ट्रान्सजेंडर लोकांविषयी बोलतो तेव्हा प्रिव्हिलेज हा खूप मोठा टॉपिक आहे. मी खूप 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 नशीबवान आहे की माझी आई माझ्या पाठीशी उभी आहे, ती माझ्यावर प्रेम करते, ती मला होय, आई इकडं आहे मागं बसलेली. या ना ताई Blue हे घातलेली. Everyone, big round of applause for every parent who stands for the LGBTIQ. Big round of applause. स्पेशली जेव्हा आपण ट्रान्सजेंडर लोकांविषयी बोलतो तेव्हा एखाद्या पालकाने त्याच्या पाल्यावर प्रेम करणं हे किती नॅचरल आहे, किती सोपं आहे. पण बहुतेक ट्रान्स लोकांना हे मिळत नाही त्यांच्या घरातनं. त्यांना एकतर घर सोडून जावं लागतं किंवा त्यांना घरातनं हाकलून देतात भयंकर वाईट पद्धतीनं. मला हे एक्सपिरियन्सेस अजून नाहीत आलेले, त्यामुळे मी लकी आहे. मी प्रिव्हिलेज्ड आहे असं मी सारखं म्हणते, कारण मी असं एज्युकेशन निवडलं ज्यासाठी मला कॉलेजमध्ये जावं लागत नाही नेसेसरीली. CA ही डिग्री ICAI देते, जी मला घरी बसून अभ्यास करून मिळवता येते. त्यासाठी मला कॉलेजमध्ये जावं लागत नाही. आणि मी लोकांमध्ये जात नसल्यामुळे मला ट्रान्सफोबियाशी झगडावं लागत नाही आहे आत्ता ह्या क्षणी. पण जसं जसं मी जास्त पब्लिकली अपीअरन्स माझा पब्लिकमध्ये जास्त वाढेल तसं या गोष्टींना पण मला एन्काउंटर करावं लागणार आहे. आणि ही थोडी भीतीदायक गोष्ट आहे, पण ठीक आहे, हा याचा पार्ट आहे. वा वा, खरंय यशस्वीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तिचे प्रिव्हिलेजेस तिने मान्य केले आणि पुढच्या जगण्याच्या झगड्यासाठी ती तयार आहे, आणि त्याच्यासाठी कुठलाही निगेटिव्ह किंवा अझम्पशन्स तिच्या डोक्यात नाहीये. हो आहे, मी पुढे जाणार आहे. आणि ती हे प्रिव्हिलेजेस मान्य करत असताना हेही मान्य करते की काही कुटुंबांना काही कुटुंब स्वीकारत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी एक जी पॅरलल व्यवस्था तयार आहे, कुटुंब व्यवस्था, तिथं त्यांना ते स्थान असणार आहे. त्यामुळे तिथं त्यांना जायला मिळणार आहे. मयुरी त्यांच्याकडे कोणीतरी येणार आहे, त्यांना तिथं मदत मिळणार आहे. त्यामुळं अशा प्रकारचे वेगळे वेगळे जे अव्हेन्यूज आहेत ते ओपन राहिले पाहिजेत. पण यशस्वीच्या संघर्षाला आपण सगळ्यांनीच टाळ्या वाजवून अप्लॉज करायला पाहिजे. आणि यशस्वीच्या सगळ्या प्रवासात विशाल, अमृत, अभिमान आहेच. आणि पुढचा प्रश्न माझा अमृतलाच आहे, जो अभिमानचा प्रतिनिधी म्हणून आज या पॅनल डिस्कशन मध्ये सहभागी झालाय. तर अमृत, मला सांग की खूप वेगळ्या पद्धतीनं अभिमान काम करतं, पण छोट्या सिटीजमध्ये जसं कोल्हापूरचा अभिमान आहे तसं छोट्या सिटीजमध्ये LGBTQIA+ साठी काम करणं हे आत्ताच्या काळात कशा पद्धतीने, कारण थोडा प्रवास करून पुढे आलेलो होतो आपण, तर ते कसं आहे आणि पुढच्या काळातल्या कशा गोष्टी बघतोयस तू, कसं काम चालतंय छोट्या सिटीज मध्ये, काय सांगशील? स्टार्ट तर इथून करेन की 377 5 वर्ष झालेत आता. जसं मगाशी विशाल म्हणाला की जी 5 वर्षाची आता जर्नी आहे, 2018 पासून आत्तापर्यंत प्रत्येक सेक्शनमध्ये आम्ही चेंजेस बघितलेत. पहिला जो आमचा इव्हेंट होता तेव्हा लोक येणं, त्यावेळी जी खटपट करायला लागली, आणि आत्ता आमचं झालंय की लिस्ट कमी पडायला लागली. लोक येत आहेत, लोक मित्रांना घेऊन येत आहेत, मित्रांच्या मित्रांना घेऊन येत आहेत. म्हणजे जाणवतं आतमधून की या गोष्टी होतात आणि दिस इज म्हणजे चेंज दिसतोय. पण हिस्ट्री सांगायची झाली तर अभिमानची संस्थापना पण या गोष्टीसाठी झाली होती की कोल्हापूरमध्ये आता विशाल असेल किंवा मित्रांचा एक ग्रुप होता, तर काही सुसाईडच्या गोष्टी घडल्या असतील किंवा बाकीच्या रिझनमुळे काही लोकांना स्वतःचं जीवन संपवावं असं वाटत असतं. पण त्याच्यामध्ये ते लोक जर कम्युनिटीमध्ये असतील तर तो एक ॲडिशनल घटक असतो की हे पण त्याचं प्रेशर असतंच.